हॅलो एव्हरीवन, रंग आपुलकीच्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज ब्रेकफास्टमध्ये उपमा केला आहे आणि ब्लॅक टी आहे. हे कॅरमलाइज करून बनवले गाईज मी. भैया काय करतोय भैया? काय झालं? बॉल कुठे गेला भैयाचा? भैया का खातोय? खाऊ खातोय भैया. अरे भैया खाऊ खातोय सोना. भैया ब्रेकफास्ट करतोय. बेबीला कसं बसवत भैया इथे? त्याला सर्दी खोकला झालाय. बेबी दाखवतो भैया. भैया चहा पितोय आता. भैयाचं खाऊन पिऊन झालंय आणि आता स्कूलला गेलाय तो. स्कूलला गेले तोपर्यंत म्हटलं आपले 1-2 व्हिडिओ काढावेत म्हणून वरती आले टेरेसवर. तर ऊन पडलं आहे. उन्हाने समोर बघता पण येत नाही आहे. आमच्याकडे कडक ऊन पडलं आहे. हे बघा, उन्हाने समोर काय बघू वाटत नाही आहे. डोळ्यांना त्रास होते. की तुमच्याकडे कसे ऊन आहे का पाऊस आहे कमेंट करून सांगा. गाईज व्लॉग बघताय तुम्ही, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करत नाही आहे तर करा, कारण ते आमच्यासाठी मोटिवेशन आहे. हेअर वॉश केलं आहे मी आज. केस ओलेच आहेत त्यामुळे फक्त क्लचर लावते. ओल्या केसांमध्ये हेअरडू केल्याने केस गळतात. हा कॉर्सेट मी बड्डेला घेतला आहे. अजून घातलाच नव्हता, म्हटलं घालावं आणि वॉश करून प्रेस करून पण ठेवता येईल. म्हणजे हवं तेव्हा घालायला बरं पडतं. रोज त्याच कपड्यांमध्ये आहे त्या कपड्यांमध्येच व्हिडिओ बनवते. म्हटलं 1-2 व्हिडिओ पण बनवावेत. याला समोर असं हे बघा कवड्यांची डिझाईन आहे, लटकवलेत असे. थोडीशी युनिक वाटली मला आणि लायनिंगमध्ये आहे ऑल ओव्हर, त्यामुळे मला हा कॉर्सेट आवडला. कलर लाईट आणि लायनिंगमध्ये असेल ना, रात्रीच्या वेळेस असे कपडे चमकतात आणि रिच वाटतात. बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून. आज आहोने माझ्यासोबत व्हिडिओ काढलाय, शॉर्ट बनवले मी त्यावरती. बघा तुम्ही. गाईज हे भैयाचे लहानपणीचे व्हिडिओ आहेत. बघा कसं आहे गोलू मोलू क्यूट पटॅटो. गोलू मोलू क्यूट पटॅटो कसा असतोय बघा. मोबाईलने मी व्हिडिओ बनवते तर मोबाईल पकडायला कसा बघतोय बघा. घाबरे. हस पहिला हस. आऊंना उपमा आवडत नाही आहे जास्त, त्यामुळे त्यांना जिऱ्याची फोडणी मारून वरण चटणी टाकून, मग वरण पण आहे तसं त्यांना आवडत आहे. चटणी टाकून भात भाजलेला आणि वरण तसं बनवून देते त्यांना. आज आहो गेले नाही आहेत शॉपमध्ये, घरी आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल जेवण बनवायचं आहे आज. कारण घरी असलं तर काय तर असं खावं वाटतं. आता आम्ही भैयाला घ्यायला जातो स्कूलमध्ये, मग त्याला घेऊन तसंच आम्ही काय काय सामान लागणार आहे बनवण्यासाठी ते आणायला जाणार आहे. इथे समोरच आहे भैयाची स्कूल. आला आहे भैया आता. भैयाला मस्त असं फिरायला आवडतं. तर आज मी बनवणार आहे, मला आणि भैयाला आवडतं ते नूडल्स आणि आहोंना चिकन लॉलीपॉप असं बनवणार आहे आज. तर चला घेऊया सामान. आता सगळं सामान घेऊन आलो आहे आम्ही घरी गाईज. आणि भैयाला स्कूलने आलं का चॉकलेट खायचं असतं, एक का होईना खायचंच असतं. तर हे बघा त्याची खुशी बघा. काय आहे भैया ते? काय खातोय? चॉकलेट सारखं आवडायला लागले भैयाला खायला.
बास आता एकच असतं. उद्या स्कूलला आलं ना, उद्या मिळणार आता. हे व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत नूडल्समध्ये आणि मला हे आवडतात असं. ते मी परवा आणले होते नूडल्स आणि चायनीज बनवण्यासाठी काय काय सॉस लागतात ना, ते सगळं आणलं होतं. आणि तेव्हा मी शूट पण केलं होतं, पण माझ्याकडून कसं ते शूट केल्यावर सर्व डिलीट झालं. 1 मिनटाच्या वरती होते सगळे व्हिडिओ, आणि जे 1 मिनटावरती होते ना, ते सगळे माझ्याकडून डिलीट झाले. कारण मी स्टोरेज फुल दाखवत होतं आणि डुप्लिकेट फाईल्स म्हणून येत होतं. मला वाटलं तेच रिपीट झालेत, त्यामुळे मी डिलीट केलं. तर माझे सर्व व्हिडिओ शूट केलेले गेले, त्यामुळे आपला काल व्लॉग आला नाही. तर गाईज, तुम्हाला तर माहितीच आहे, मी लोखंडी कढई आणि तवा घेतले. तर त्यांना सिझनिंग कसं करायचं ते सगळं स्टेप बाय स्टेप होतं माझ्याकडे. तर तो पण व्लॉग माझ्याकडून डिलीट झाला. अपलोड करणारच होते मी आज नाही तर उद्या, तर तोपर्यंत सकाळीच माझ्याकडून सर्व डिलीट झालं. आणि शॉपिंगचा पण व्लॉग होता, तोही डिलीट झाला. जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं, आता काय करायचं. अगोदर आपल्याला नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं. मी गरम पाण्यामध्ये टाकणार आहे. पाणी गरम झाले, आता गरम पाण्यामध्ये नूडल्स टाकायचे. हे बघा, पाणी चांगलं गरम झालं आहे. गाईज, हेच आमचं दुपारचं जेवण आहे, त्यामुळे मी 2 पॅक टाकते नूडल्सचे. नूडल्स शिजेपर्यंत मी इकडे व्हेजिटेबल्स कट करून घेते. किती भारी वाटते बघायला कलरफुल व्हेजिटेबल्स, खूप छान वाटतं असं मला. तर तो भी कट करते मी. व्हेजिटेबलशिवाय नूडल्स खाण्यात मजा नाही आहे गाईज. नूडल्स कसे हरे भरे होणे चाहिए नूडल्स, हे कलरफुल. बनवतच आहे तर स्टेप बाय स्टेप बनवूया. आणि असं बनवलं ना, खावं पण वाटतं, खाण्याची इच्छा होते खूप. मध्ये एक कट देते, खूप मोठे झालेत ना, त्यामुळे आता यांना थोडंसं असं सेपरेट करते. अजून थोडंसं बारीक केलं मी कट देऊन यांना. आता गाजरला पण कट करून घ्यायचं, पुढचं मागचं कट करून घ्यायचं. आणि आता कट करायचं याला पण बारीक असं. 3 पार्ट्समध्ये कट केले मी गाजरना. 2 नूडल्समध्ये टाकते आणि 1 लॉलीपॉपसाठी ठेवते. हाईटला जास्त ठेवलं मी गाजर, कारण दिसावं नूडल्समध्ये तसं बघायला छान वाटतं. आणि पातळ स्लाईसमध्ये कट करते. हे बघा, नूडल्स शिजलेत आपले चांगले. आता यांना पाणी काढून घ्यायचं यातलं आणि गार पाणी टाकायचं यावरती, कारण चिटकू नये. आणि पाणी काढून चांगलं थंड करायचं आणि तेल टाकायचं वरनं. हे बघा, हे चांगलं टॉस करून या नूडल्सना गार करते. थंड झालेत आता यांवरती तेल टाकायचं म्हणजे चिटकू नये. अरे द्यालेत की बाई पप्पाने, व्हेरी बॅड. हे बघा, चांगले सुटसुटीत झालेत आपले नूडल्स आणि शिजलेत पण चांगले. माझं होईपर्यंत आहो भैयासोबत बॅट बॉल खेळत आहेत, तोपर्यंत नूडल्सना असं पसरवून ठेवायचं. आणि आता राहिलेले व्हेजेस कट करून घेते. हे बघा, झालेतच माझं जवळजवळ सर्व कट करून. किती कलरफुल, किती छान वाटतं बघा. बाहेर कसं लोखंडी कढईमध्ये बनवतात तसं बनवणार आहे आपण. हे बघा, मोठी कढई आहे आपल्याकडे, चांगली गरम करायची. गरम झाली की भरपूर तेल टाकायचं. आणि लसूण आणि अद्रक मी बारीक चिरून ठेवले ते टाकल्या. आता सगळे आपण कट करून ठेवलेले ते सगळे व्हेजिटेबल्स टाकायचे यामध्ये आता. आणि फास्ट गॅसवरती भाजायचं चांगलं, म्हणजे कसं स्मोकी असं बाहेर कसं लागतं ना, तसा फ्लेवर येतो यामध्ये. फास्ट पटापटा भाजायचं असं. थोडंसं कच्चंच ठेवायचं, जास्त भाजायचं नाही. जास्त भाजलं ना मग चव नाही देणार ते. थोडंसं कच्चंच चांगलं लागतं असं नूडल्समध्ये खायला. आता यामध्ये नूडल्स टाकायचे आणि मग वरनं सगळे सॉस टाकायचे. आपल्याला कोणते टाकायचे ते. मी सोया सॉस आणि रेड चिली सॉस
एवढंच टाकलं मी यामध्ये आणि चिली सॉस पण टाकलं आहे. Streets, no plan. Chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. यामध्ये फक्त मी एग्स टाकते आहे. इथं साईडला भाजते मी कढईमध्ये. फक्त त्याला स्कॅमर्ड करून घेते एगला आणि ते मग परत यामध्ये ॲड करणार आहे. Today's for us, no time to lag. Feel the way. एकदम परफेक्ट एक्सपेन्सिव्ह हॉटेलसारखे झालेत गाईज. तुम्ही बघून तुम्हाला समजतच असेल. हे बघा, चव तर एक नंबर झाली आहे, हॉटेलपेक्षाही भारी. कसं आहे सांग सांग तुम्ही बाया कसं झालंय? हायजेनिक अँड टेस्टी नूडल्स होममेड एक नंबर, खूप मस्त झालेत. थांब खा, खायला ना टाकायला लागलाय. खा. मी चालते. मैं प्रॉमिस करता हूँ वीर को ढूंढ के निकालूंगा. मुझे भी आप मुझे अपना काम नहीं करने, आज भी नहीं करने. मागच्या वर ब्लू करायला हो कर दीजिए सर. यहाँ बेकार बैठा हूँ, घर में बेकार बैठा ना. हूँ. कायच लावलं नाही मी. लॉलीपॉपला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवते. नूडल्सनीच आमचे पोट भरले. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया लॉलीपॉप कसं बनवायचं काय. तर आजचा ब्लॉग इथे संपूया. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय गाईज, टेक केअर.